हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला शेवयाची खीर कशी करायची ते सांगणार आहे। ही रव्या मैद्यापासून केलेली शेवई आहे, करून आणलेली। मी शेवई घेतलेली 1 वाटी, त्यासाठी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले। आता दुधामध्ये शेवयाची खीर बनवायची आहे। गॅसवर पातेले ठेवले, गॅस चालूच केलेला आहे। त्यामध्ये आता तूप टाकायचं आहे। आता गरम झालेले त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे, थोडे परतून घ्यायचे। आता त्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत। शेवया पण चांगल्या भाजून घ्यायच्या गोल्डन होईपर्यंत। गॅस असा मध्यमच करायचा, मध्यम गॅसवर अशा भाजून घ्यायच्या। हे आता मध्यम गॅसवरच भाजून चांगले भाजून घ्यायच्या। शेवया भाजत आलेले आहेत, कमी गॅसवरच भाजायच्या, नाही तर मग करपत्यात। सारखं असं परतत राहिलं पाहिजे। शेवया भाजलेलेच आहेत, असे छान भाजून घ्यायचे। त्यामध्ये आता दूध टाकायचं आहे। मी अर्धा लिटर दूध आहे, शाई पण काढलेली नाही आहे। आता असंच तापवून घेतलेलं मी गरम करून दूध, त्यामध्ये आता दूध टाकायचं आहे। वेलची मी अशीच कुटून घेतलेले। त्याला आता उकळी काढायची आहे आणि चांगला असं शिजवून घ्यायची मऊ अशी शेवई। आता ह्यामध्ये मी साखर पण टाकणार आहे, 1 वाटी साखर। आता मोठा गॅस केलेला आहे मी। आता याला शिजवून घ्यायचं आहे। आता मऊ अशी शिजवून घ्यायची आहे। कशी छान दिसायला लागली। त्यामध्ये मनुके टाकायचे राहिले माझे। त्यामध्ये 1 चिमूट असं मीठ घालायचं आहे चवीपुरतं। आता मीठ टाकले 1 चिमूट, गोडाचा बॅलन्स करण्यासाठी मीठ हे लागतच। 1 चिमूटभर टाकायचं।
कशी छान अशी झाली बघा शिजून रबडीदार खीर. आता खाण्यासाठी तयार आहे. याला गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटेल पण आता गार झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतंय ते. खीर खाण्यासाठी तयार आहे. कशी छान दिसायला लागली बघा. खायला तरी मस्त आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.